नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलची रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती काय काय करायची आहे, काय नाही, त्यासाठी लागणारे कोणते डॉक्युमेंट्स आहे, मी ते पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तुम्ही जेव्हा हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरता त्यावेळेस खूप काळजीपूर्वक भरा, कारण यामध्ये जर समजा काही जरी चूक आली, फॉर एक्झाम्पल कसं तुमच्या नावामध्ये जर एखादी स्पेलिंग मिस्टेक आली किंवा डेट ऑफ बर्थ टाकताना काही चुकीचं अपलोड करण्यात झालं तर तुमच्या लायसन्सवरती ते चुकीचंच येते। त्यासाठी फॉर्म भरताना एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरा, जेणेकरून काही चूक होऊ नये। आणि जर ती चूक झाली तर परत एकदा का तुमचा फॉर्म जर समजा चुकीचा अपलोड करण्यात आला आणि तो जर करून कॅन्सल केला तर तुम्हाला परत फॉर्म भरावा लागतो, जेणेकरून एक तर तुमचा वेळ पण जाईल, पैसे पण जाईल आणि तुम्हाला थोडा बहुत म्हणजे त्रास पण होईल। तर चला मी सांगतो तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, काय नाही। तर तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत मी ते पूर्ण आता या लिस्टमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला एक तुमची पासपोर्ट साईज फोटो, जी की तुम्हाला तुमच्या ऍडव्होकेटच्या युनिफॉर्म मध्ये काढायची आहे आणि ती अपलोड करायची आहे। आणि त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्ण व्हाईटपणे असलं पाहिजे, तिथं पूर्ण एकदम क्लिअर दिलेलं आहे की पासपोर्ट साईज फोटो इन युनिफॉर्म विथ व्हाईट बॅकग्राऊंड। त्यामध्ये ब्लॅक किंवा अदर कलर्स असे ऍड न करता फक्त त्याला व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये ठेवायचं। आणि त्याची साईज जी आहे ती 1 MB पेक्षा जास्त नसायला पाहिजे, एवढी साईज त्याची बरोबर करायची। त्यानंतर तुमचं आधार कार्डची एक कॉपी लागणार आहे, त्याला फ्रंट आणि बॅक दोन्हीचं पण तुम्हाला एक PDF बनवायचं आहे, त्याची पण साईज मॅक्झिमम 1 MB असली पाहिजे। यामध्ये जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत त्या प्रत्येक डॉक्युमेंटची साईज ही 1 MB पेक्षा जास्त नसायला हवी, कमी असली तर चालते परंतु जास्त नसायला हवी। तर त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमची 10वीची आणि 12वीची मार्कशीट लागणार आहे, त्याची पण साईज 1 MBच असणार आहे। त्याच्यानंतर जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट त्या सोबत अटेस्टेड करायचं आहे। त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे, हे फक्त त्यांच्यासाठी आहे जे ट्रान्सजेंडर आहेत। त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी इन केस ऑफ डिसॅबिलिटी, जर समजा तुम्हाला काही शारीरिक प्रॉब्लेम असेल तर त्या संबंधित तुम्हाला एक सर्टिफिकेट लागणार आहे डिसॅबिलिटीचं, त्याची पण साईज 1 MB मध्येच ठेवायची आहे। जर तुम्ही समजा SC ST या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे, आणि जर समजा ओपन मधून असाल तर त्यासाठी तुम्हाला नाही लागणार। आणि सर्वात मेन म्हणजे डॉक्युमेंट जे की जर तुमचं 3 इयरचं जर LLB झालेलं असेल तर तुम्हाला 6 सेमिस्टरचे मार्क मेमो, आणि जर 5 वर्षाचा असेल तर तुम्हाला 10 सेमिस्टरचे मार्क मेमो। म्हणजे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरचं एकदम पहिल्या सेमिस्टर पासून ते शेवटच्या 10व्या सेमिस्टर पर्यंत तुम्हाला आतापर्यंत जेवढे मार्क मेमो झालेले आहेत तुम्हाला ते सर्व लागणार आहेत, आणि ते पूर्ण सर्वांची त्याला बरोबर 1 MB साईज मध्ये बनवून त्याला अपलोड करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट पण लागणार आहे, त्यालाच आपण सर्टिफिकेट ऑफ गुड मोरल कॅरेक्टर असं म्हणतो। आणि त्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला अशा ऍडव्होकेटची साईन घ्यायची आहे ज्याची प्रॅक्टिस ही बार मध्ये मोर दॅन 10 इयर्स असली पाहिजे, म्हणजे ज्यांची प्रॅक्टिस 10 वर्षापेक्षा जास्त असलेली आहे, फक्त त्याच ऍडव्होकेटची तुम्हाला त्याच्यावरचे सिग्नेचर, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांची डेट ऑफ एनरोलमेंट काय आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे। ठीक आहे, मग आता एवढे डॉक्युमेंट तुमचे सर्व कलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यावरती सर्व डॉक्युमेंट हे ट्रू कॉपी करून घ्यायचे आहेत एका ऍडव्होकेटकडून। तुम्हाला अशा ऍडव्होकेटकडून हे ट्रू कॉपी करून घ्यायचे आहेत की ज्यांची प्रॅक्टिस ही 10 वर्षापेक्षा जास्त असली पाहिजे। आणि ते पूर्ण ट्रू कॉपी झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाचं एक मॅक्सिमम 1 MB एवढं PDF बनवायचं आहे, आणि ते तुम्हाला महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथे एक लिंक मिळेल, आणि ती जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला, जेणेकरून आणखी सोपं होईल। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहे मी नॉर्मल त्याची पण समजा लिस्ट तुम्हाला मी खाली ऍड करून देईल। त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनची तुमची एनरोलमेंटची जी साईट आहे ती साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, एकदम व्यवस्थित भरायचा आहे। तुम्ही तो फॉर्म भरताना
परत त्याला व्यवस्थित बघा, तुमचं नाव वगैरे कुठं चुकलेलं आहे का, किंवा जे तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थ टाकता त्यामध्ये काही चुकीची झालेली आहे का, किंवा जेव्हा तुम्ही तुमचे 10 सेमिस्टरचे किंवा 6 सेमिस्टरचे जे मार्क अपलोड करता ते बरोबर टाकलेले आहेत का. कारण तुमचा फॉर्म जर यामध्ये काही चुकीचा असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो, आणि रिजेक्ट झाल्यानंतर परत तो फॉर्म अप्रूव्ह होण्यासाठी खूप वेळ जाईल. त्यासाठी मी ती डॉक्युमेंटची लिस्ट पूर्ण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आणि जर समजा तुम्हाला जर यामध्ये काही अडचण येत असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे इथे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला PDF पाठवून देईन. तर आणि हे ट्रू कॉपी वगैरे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रॉपर ईमेल ID आणि जो फोन नंबर टाकलेला आहे त्यावर तुम्हाला मेल येईल की तुमचा समजा जो फॉर्म आहे तो ऍक्सेप्ट झाला आहे का. मग पूर्ण ते झाल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला तुमचं जे लायसन्स आणि कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेलवरती ऑनलाईन येऊन जाईल. आणि मग ते आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट ट्रू कॉपी केलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण प्रत्येक डॉक्युमेंटचे 3 बंच बनवायचे आहेत. आणि 3 बंच हे तुम्ही वाया पोस्ट किंवा फिजिकली पण तिथं हायकोर्टमध्ये जाऊन सबमिट करू शकता. आणि सबमिट केल्यानंतर तुमचे जे लायसन्स आहे ते पूर्णपणे येऊन जाईल. तर ही प्रोसेस तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप करायची आहे. या प्रोसिजरमध्ये तुम्हाला काही जरी अडचण आली असेल तर मी माझं इंस्टाग्राम, टेलिग्राम त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तुम्ही मला तिथं पण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि टेलिग्रामवरती एक आपला ग्रुप ओपन केलेला आहे, त्यावरती मी जे लॉ फ्रेशरसाठी किंवा प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटसाठी ज्या लॉ रिलेटेड व्हॅकन्सीज असतात मी त्याचा अपडेट तिथं पूर्णपणे देत असतो. तर तुम्ही तो पण ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिकडे पण अपडेट मिळत जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. ठीक आहे, थँक्यू.